महागाईची कैची चालणार, शिलाई दरात 10% वाढ। नमस्कार, मी प्रियंका, आय लव्ह नगर न्यूज मध्ये आपलं स्वागत। आधीच महागाईने होरपळलेल्या सामान्य माणसावर सगळ्याच बाजूने महागाईचा बॉम्ब पडलाय। त्यातच आता राज्यभरातील शिलाई व्यावसायिकांनी शिलाई दरात 5 ते 10% वाढ केली आहे। महागाई, इंधन, वीज, दुकानांचं भाडं, कामगारांचं वेतन आणि इतर व्यावसायिक खर्चामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने टेलर्सनी हा निर्णय घेतलाय। त्यामुळे साध्या पॅन्ट शर्टची शिलाई सुद्धा आता सरासरी 50 ते 100 रुपयांनी महाग होणार आहे। अहिल्यानगरमध्ये हे दर 5 ते 6 महिन्यांपासूनच वाढलेले आहेत। सध्या रेडीमेड कपड्यांचं वाढतं प्रस्त, ऑनलाईन खरेदीचा वाढलेला कल आणि वाढता व्यावसायिक खर्च असला तरी पारंपरिक टेलरिंग व्यवसाय टिकून आहे। ग्राहक टिकवण्यासाठी अनेक टेलर्स अत्यल्प नफ्यावर काम करतात, मात्र खर्चाचा मेळ घालणं कठीण झाल्याने दरवाढ करणं हे त्यांच्यासाठी अपरिहार्य झालंय। सध्या मॉल्स, ब्रँडेड शोरूम आणि ऑनलाईन खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढलाय। इथले व्यावसायिक सांगतात की पूर्वी मोठ्या प्रमाणात कपडे हे शिवून घेतले जात होते, ते प्रमाण आता कमी झालं असलं तरी नवीन पिढी कपडे शिवून घेत आहे। फिट कपडे वापरण्याकडे पसंती असल्याने शिलाई व्यवसायाला चांगले दिवस आहेत। मंडळी, सध्या मॉल्स, ब्रँडेड शोरूम आणि ऑनलाईन खरेदीचा वाढता कल यामुळे टेलर्सच्या व्यवसायावर परिणाम तर झालेलाच आहे। पूर्वी मोठ्या प्रमाणात कपडे हे शिवून घेतले जात असताना आता रेडीमेड कपड्यांना ग्राहक हे अधिक पसंती देत आहेत, असं काही जुन्या व्यावसायिकांनी सांगितलंय। तर आता सध्याचे शिलाईचे दर नेमके काय आहेत? तर पॅन्ट शर्टची किंमत आहे 1200 रुपये, सफारी 1400 रुपये, सूट 3000 रुपये, शेरवानी 4200 रुपये, जॅकेट 1300 रुपये, कुर्ता पायजमा 1300 रुपये, असा हा दर आहे। सध्या पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढलाय। वीज बिलांमध्ये सातत्याने वाढ होतीये। शहरातील दुकानांच्या भाड्यांमध्ये सुद्धा वाढ झाली आहे। कामगारांच्या वेतनात वाढ झाली आहे। धागे, झीप, बटणं, अस्तर यांसारखं साहित्य हे महागलं आहे। शिवणयंत्राच्या देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च वाढलाय। मशीनचे सुटे भाग यांचेही दर वाढले आहेत। त्यामुळे 5 ते 10% दरवाढ ही झालेली आहे। त्यामुळे कपड्यांच्या शिलाई दरामध्ये सुद्धा ही वाढ दिसून येते। तुम्हाला या दरवाढीबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।